मित्रांनो बघू शकता, आता आपण आलो परेल वर्कशॉपला. आता आपण थोड्या वेळात आतमध्ये जाणार आहोत परेल वर्कशॉपमध्ये. इथं बघू शकता पोळेकर आर्ट्समध्ये इथं मूर्ती आहेत गणपती बाप्पा. हे बघा लालबागच्या राजाचं काम चालू, बघू शकता गेटचं. लालबागच्या राजाच्या गेटचं काम चालू आहे. इथं आपल्याला एक युनिक बॅलेन्सिंग मूर्ती बघायला भेटते, जे की गणपती बाप्पा शंकावर उभे आहेत. बघू शकता एक नंबर. ही पण आपल्याला खूप सुंदर घरगुती मूर्ती बघायला भेटते, जी की नागावर उभी आहे. बघू शकता नागदेव खाली दाखवलेले आहेत आणि त्याच्यावर गणपती बाप्पा दाखवलेत. खूप मस्त बॅलेन्सिंग केलेली आहे. बघू शकता सिंहावर उभा आहे आपला गणपती बाप्पा. बघू शकता बॅलेन्सिंग मूर्ती खूप सुंदर केलेली. त्या साईडला पण एक आहे युनिक. मित्रांनो इथं बघू शकता सतीश दादांचं वर्कशॉप. इथं आगमन सोहळा लिहिलेला 6 सप्टेंबरला रविवारी दुपारी 2 वाजता आगमन सोहळा आहे श्री सतीश दादा वाली. तर मित्रांनो पुढच्या महिन्यात 6 तारखेला रे रोडच्या महाराजाचं आगमन होणार आहे सतीश दादांच्या वर्कशॉपमधून. मित्रांनो बघू शकता चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मंडप बघू शकता. पूर्णपणे ना काम वगैरे झालेलं, बांधण्यात आलेलं आहे मंडप. आता इथं बघायला भेटतं मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी बघू शकता. इकडे हाईट कितपर्यंत भेटतात घरगुती मूर्त्यांच्या हाईट? आपल्याकडे 1 फुटापासून 3 फुटापर्यंत गणपती बाप्पा आहेत. ओके त्यामध्ये शाडू मातीचा पण आपल्याकडे मटेरियल. ओके. सिंहासन टाईप मध्ये बसलेले गणपती बाप्पा एकदम फुल ह्याच्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी गणसंकुल अपडेट, गणसंकुल वर्कशॉप अपडेट, अरुण दत्तांच्या वर्कशॉप अपडेट आणि परेल वर्कशॉप अपडेट. आणि आपण सतीश दादांच्या इथं पण जाणार आहे. अगर कवर झाले आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिले ना तुम्हाला मी गणसंकुल वर्कशॉप दाखवणार आहे पूर्ण एक्सप्लोर करून. आणि मग त्याच्यानंतर ना आपण जाणार आहे अरुण दत्तांच्या वर्कशॉपमध्ये. मग नंतर तिथून जाणार आहे आपण परेल वर्कशॉपमध्ये. तेच तर ना सगळ्यात पहिले आपण गणसंकुल वर्कशॉपमध्ये जाऊन तिथं काय अपडेट झालेले बरेच वर्कशॉप आहेत घरगुती मूर्त्या, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. बरेच मंडळाचे रेप्लिकात पण एक स्टोर आहे तिथं बरेच मंडळाचे रेप्लिका आपल्याला वेगवेगळ्या युनिक बॅलेन्सिंग मूर्त्या बघायला भेटतात, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्यासोबत आहे संदेश दादा. पुन्हा एकदा सेकंड टाईम संदेश दादा संते आपल्या. तर दादा आता आपण चाललो अरुण दत्तांच्या वर्कशॉपमध्ये. मग काय वाटतं भेट होईल वापिस सेकंड टाईम? पहिल्या याच्यात आपण भेट घेतली अरुण नक्की. आता बघू, आपण भेटल्यात आपण छोटीशी एक बाईट पण घेऊ. आता दुरूनच आपण हाय बाय करू. हां, तर आता पहिले अरुण दत्तांचे वर्कशॉप कव्हर करू. म्हणजे पहिले गणसंकुल, अरुण दत्तांचे वर्कशॉप, मग परेल वर्कशॉप. सतीश दादांच्या इथं पण आपण जाणार आहे. आणि आखणीच्या पण लवकरच आम्ही एक व्हिडिओ घेऊन येणार आहे कोणत्या ना कोणत्या वर्कशॉपमध्ये. नक्कीच तेच. आणि कमेंट करा अगर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आखणीच्या रिलेटेड. तेच. तर आता आपण जाऊया पहिले गणसंकुल आणि अरुण दत्तांच्या वर्कशॉपमध्ये. लेट्स गो. मित्रांनो मी आलो गणसंकुलला आहे. इथं बघू शकता 3 गणपतीचे आपले वर्कशॉप हे ठरलेलेच आहे. अमर आर्ट्स, सार्थक आर्ट्स आणि श्री गणेश चित्रशाळा. इथं बघू शकता अमर आर्ट्स. इथं खूप सुंदर सुंदर गणपती मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतात. खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथं ठेवलेल्या आहेत गणसंकुलमध्ये. मतलब क्या होगा भाई? सीता भी कुछ कनेक्टेड है तो दुर्गा माँ से कनेक्टेड है ना, यहाँ पे कहाँ भाई ये जो नेकलेस सेट, हाँ दिस वन इज सो प्रिटी भाई, साइज भी ऐसा ही है. एफर्ट डाल छू थोड़ा. श्री गणेश चित्रशाळा. इथे पण ना मस्त मस्त गणपती मूर्त्या बघायला भेटतात. बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. सार्थक आर्ट्स बघू शकता.
इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर आहे ना मूर्त्या बघायला भेटतात गणपती बाप्पाचे. खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटतात इथं बघू शकता. आणि खाली ना इथं हे मॅट पेंटिंग बघू शकता. थोड्या ना जास्त थोडं हाईटच्या मूर्त्या इथं खाली ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला इथं बघायला भेटतात. त्या गणसंकुलमध्ये बघू शकता शिवाय आर्ट्स, पेशवा आर्ट्स आणि त्या साईडला राजेंद्र आर्ट्स वाल्यांचं वर्कशॉप. प्रारंभ कला केंद्र बघू शकता. इथं खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथं बघायला भेटतात. मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी बघू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे तिथं. लालबागच्या राजाची मूर्ती, मुंबईच्या राजा. हे इथं 3 युनिक गणपती बाप्पाच्या मूर्त्या जे की खूप सुंदर आहे बघू शकता. मी आहे प्रारंभ कला मंदिरमध्ये बघू शकता. खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथं ठेवलेल्या आहेत, घरगुती मूर्त्या. तुम्ही एकदा इथं सगळे विजिट करू शकता गणसंकुल वर्कशॉपमध्ये, जे की तुम्हाला बरेच वर्कशॉप इथं बघायला भेटतात खूप वेगवेगळे घरगुती गणपती मूर्तीसाठी. इथं बघू शकता मुंबईच्या राजाची एक घरगुती मूर्ती आपल्याला बघायला भेटते. खूप मस्त. लालबागचा राजा बघू शकता, ते पण ग्लॉसी पेंटमध्ये, जे की खूप मस्त दिसतं आहे. हायलाईट होतं म्हणजे कलर बघू शकता, शायनिंग टाईप. आणि ही मूर्ती मला तर खूप आवडली, एक नंबर. खूप सुंदर मूर्ती आहे, मस्त आहे. इथं बघू शकता खूप सुंदर सुंदर इथं मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. इथं वरती ठेवल्या गेलेल्या आहेत खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघू शकता, ज्याची फक्त 1 फूटच आहे हाईट. आणि POP आणि इथं शाडूच्या मातीच्या पण तुम्हाला बघायला भेटतात घरगुती मूर्त्या. आणि इथं लालबागच्या राजाच्या बघू शकता 2 मूर्त्या ठेवलेल्या आहेत. एक आय थिंक 1-1.5 फूटची आणि सेकंड आय थिंक 1 फूट अँड 1.5 फूटची लालबागच्या राजाची मूर्ती. आणि इथं बघू शकता खूप सुंदर सुंदर इथं मूर्त्या ठेवलेल्या आहेत. या एक नंबर दिसत आहे. कृष्णाच्या रूपामधली ब्राह्मण मूर्ती. तर मित्रांनो, मी आहे प्रारंभ कला मंदिरमध्ये आलो. तर दादा, आपल्याकडे हाईट कितपर्यंत भेटतात घरगुती मूर्त्यांच्या? हाईट आपल्याकडे 1 फुटापासून 3 फुटापर्यंत गणपती बाप्पा आहेत. ओके. त्यामध्ये शाडू मातीच्या पण आपल्याकडे मूर्ती आहेत. ओके. 6 फुटापर्यंत ते 1.5 फुटापर्यंत. शाडू माती 6 फूट ते 1.5 फूट आणि POP 3 फूटपर्यंत. ओके. आणि कलरच्या म्हणायला गेलं तर कोणत्या म्हणजे मॅट कलर झालं? कलर आपल्याकडे मॅट कलर पण आहे आणि एक ग्लॉसी असतं, ग्लॉसी पण आहे. ग्लॉसी मध्ये आपल्याकडे लॅकर मध्ये पण आहेत. ओके. चालेल. ओके. तर इथं खूप सुंदर सुंदर मूर्त्या ॲक्च्युली आपल्याला बघायला भेटतात. इथं बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, जे की इथं आहे ना तुम्हाला दोन्ही पण भेटेल, POP पण भेटेल आणि शाडू मातीचं भेटेल. ही पण खूप मस्त मूर्ती आहे. हे POPची आहे का ही मूर्ती? हो. ओके. POP ची मूर्ती आहे बघू शकता. खूप सुंदर सुंदर मूर्त्या ना आपल्याला इथं बघायला भेटतात. ही बघा, ही एक सिंहासन टाईपमध्ये बसलेलं गणपती बाप्पा, एकदम फुल ह्याच्या. वेळे ब्रदर्स इथं आलो आपण.
इथे ना आपल्याला रेप्लिका बघायला भेटतात मंडळाचे 1, 2 आणि 1, 3. इथं खूप युनिक मूर्ती वाटते मला. शंखावर उभा असलेला गणपती बाप्पा बघू शकता. कस्टमाइज केलेला रेप्लिका इथं बघायला भेटतो. इथं लालबागच्या राजाची प्रॉपर मूर्ती इथं बघायला भेटते. इथे एक घरगुती मूर्ती खूप सुंदर मला वाटली. ते पण बॅलेन्सिंग आहे, बघू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे, एकदम बॅलेन्सिंग इथं मूर्ती बघायला भेटते आपल्याला, जे की शंखावर उभी आहे. गणपती बाप्पा शंखावर उभे आहेत, बघू शकता. आपल्याला एक अजून एक बॅलेन्सिंग मूर्ती इथं बघायला भेटते, जी की वाघावर उभा आहे गणपती बाप्पा. बॅलेन्सिंग मूर्ती बघू शकता. सिंह बघू शकता, सिंहावर उभा आहे आपला गणपती बाप्पा. बघू शकता बॅलेन्सिंग मूर्ती खूप सुंदर केलेली. त्या साईडला पण एक आहे युनिक बॅलेन्सिंग मूर्ती, बघू शकता. कुठे जो लास्ट मेसेज त्याच्यानंतर कुठे बोलली तू बोललास तेव्हाच मी मेसेज केला. आज भेटल्यावर ही पण आपल्याला खूप सुंदर घरगुती मूर्ती बघायला भेटते, जी की नागावर उभी आहे. बघू शकता नागदेव खाली दाखवलेले आहेत आणि त्याच्यावर गणपती बाप्पा दाखवलेत. खूप मस्त बॅलेन्सिंग केलेली आहे, बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता, घनसंकुलच्या मागच्या गेट आहे, म्हणजे मेन रोडच्या गेट आहे. आगमनच्या टायमिंगला इथंच पूर्ण गर्दी असते. तर उद्यापासून आहे ना आगमन होणार आहे. सॅटर्डे आणि संडे महाआगमन असणार आहे सॅटर्डे संडेला. तर सगळे नक्की या. हा पूर्ण हा मागचा गेट आहे घनसंकुलचा. आता आपण इथून चाललो अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये आणि मग तिथून जाणार आपण परेल वर्कशॉपमध्ये. चला आज तर मित्रांनो फायनली तुम्हाला घनसंकुल वर्कशॉप पूर्ण दाखवलं अपडेट, आणि किती घरगुत्या मूर्त्या वगैरे सगळ्या तुम्हाला दाखवल्या. तर आता आपण आहे ना इथून चाललो अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये आपल्याला आता बघू कोणत्या कोणत्या ट्रॉली बघायला भेटत आहे बाहेर, आणि आतमध्ये जायला भेटलं तर आता आपण आतमध्ये पण जाऊया वर्कशॉपमध्ये, आणि येताना मग आपण डायरेक्ट परेल वर्कशॉपला जाणार आहोत. तेच तर आता आपण जाऊया. आता हे अरुण दत्तेंच्या वर्कशॉपची गल्ली बघू शकता इथे साईडला. तेच आहे करा सगळे चिल्लर पार्टी भेटलेली आपल्याला. तर आपण आता इथून जाऊया अरुण दत्तेंच्या वर्कशॉप. तर मित्रांनो हे बघू शकता अरुण दत्तेंच्या वर्कशॉप आहे. इथं ना आपल्याला 3 ट्रॉला ना इथं बघायला भेटत आहे बघा. कोणत्या मुंबईच्या स्वामी, अजून इथं बाजूला ना 2 ट्रॉल्या उभ्या आहेत ऑलरेडी. इथं आपल्याला बघायला भेटतं. त्या साईडला आहे ना गेट आहे अरुण दत्तेंच्या वर्कशॉपसाठी. तिथं ऑलरेडी 1-2 बरेच जण उभे आहेत. तर आता बघू आपल्याला एंट्री भेटते का, कारण ॲक्च्युली अरुण दादा कामामध्ये आहे, तर त्यांनी एंट्री पूर्ण क्लोज केलेली आहे. तर बघू, नाही तर तुम्हाला ट्रॉलीचे नावं दाखवतो जेव्हा गेल्यावर. आता आपण जाऊया पहिले अरुण दत्तेंच्या इथं वर्कशॉपमध्ये कसं काय असतं. तर मित्रांनो मागं बघू शकता अरुण दत्तेंच्या वर्कशॉप आहे. तर ना ॲक्च्युली दादा पूर्ण कामात आहेत आणि आतमध्ये कोणालाच एंट्री अलाउड नाही आहे परेल वर्कशॉपमध्ये, कारण पूर्ण कामात आहे, पूर्ण काम वगैरे चालू. तर आपण आहे ना आता इथून चाललो डायरेक्ट परेल वर्कशॉपला. तर परेल वर्कशॉपला जाऊन ना तुम्हाला मी पोयकर आर्ट्समध्ये पण जाऊन अपडेट देणारे बरेच वर्कशॉप आहेत. कवर करता आले तर नक्की दाखवू. परेल वर्कशॉपमध्ये सगळेच मूर्त्या नाही दाखवू शकत नाही, प्रत्येक मूर्तिकारांचे वेगवेगळे तिथं वर्कशॉप आहेत छोटे छोटे. तर चला आता आपण जाऊ डायरेक्ट परेल वर्कशॉपमध्ये. लेट्स गो. बघू शकता परेल वर्कशॉप. आता आपण आहे ना परेल वर्कशॉपमध्ये एंट्री करणार आहोत. आम्ही परेल वर्कशॉपच्या बॅक साईडला आहे.
मित्रांनो बघू शकता आता आपण आलोय परेल वर्कशॉपला. आता आपण थोड्या वेळात आतमध्ये जाणार आहोत परेल वर्कशॉपमध्ये. बघू शकता. आणि इथं ना बोर्ड लावलेला आहे महाआगमन 16-9 ऑगस्ट 2026 रविवारी. बघू शकता. इथं बघू शकता पोळेकर आर्ट्स मध्ये इथं मूर्त्या आहेत गणपती बाप्पाच्या. कोकणाने बनतो कोकणा आहे ना गणपती बाप्पा मी दाखवत नाही तर चेहरे दाखवतो मी बघू शकता. बऱ्यापैकी ना इथे गणपती बाप्पा रेडी आहे. गणपतीची मूर्ती जलवा देख सकते हो. जलवा है. हे काम चालू देख सकते हो. काम चाललं आहे. पूर्ण जे काचा निघालाय ना बाहेर ते याच्यानी क्लिअर करतात. जाता त्याला प्रॅक्टिस करायला. गाणी इंग्लिश लागतात पूर्ण हे केलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण परेल वर्कशॉप मध्ये एक्सप्लोर केलं. आता आपण चाललोय बकरी अड्डा सतीश दादांच्या वर्कशॉपवर आणि लालबागच्या राजाच्या पण तुम्हाला अपडेट देणार आहे. मंडप दाखवणार आहे. आला रे आला लालबागच्या राजाच्या गेट. मित्रांनो हे बघा पूर्ण काम वगैरे चालू आहे. बघू शकता हे बघा पूर्ण ना काम वगैरे चालू आहे लालबागच्या राजाच्या गेटचं. बघू शकता
हे बघा लालबागच्या राजाचं काम चालू बघू शकता गेटचं. लालबागच्या राजाच्या गेटचं काम चालू आहे. आता आपण चाललोय बकरी अड्ड्याला. लेट्स गो. मित्रांनो बघू शकता चिंच पोकळीच्या चिंतामणीचं मंडप बघू शकता. पूर्णपणे ना काम वगैरे झालेलं, बांधण्यात आलेलं आहे मंडप. काम वगैरे चालू आहे बघू शकता. लवकरच आपला आवडता सण म्हणजेच गणपती बाप्पा गणेश उत्सव लवकरच येत आहे. पूर्ण मंडप वगैरे सजून झालेलं आहे. म्हणजे वरतून बांधकाम केलेलं, वरचं बांधकाम झालंय पण आतमधलं बाकी आहे. बघू शकता बकरी अड्डा फायनली आलेला आहे आपल्या सतीश दादांच्या वर्कशॉप. बघूया आपण आता काय अपडेट आहे. सतीश दादांच्या वर्कशॉपच्या इथं आलोय आपण आता. लेट्स गो. मित्रांनो इथं बघू शकता सतीश दादांचं वर्कशॉप. इथं आगमन सोहळा लिहिलेला 6 सप्टेंबरला रविवारी दुपारी 2 वाजता आगमन सोहळा आहे. श्री सतीश दादा वाली वडे आगमन आपलं असणार आहे 6 सप्टेंबरला. ते पण सतीश दादांकडून मोठा बॅनर लावलेला बघू शकता. कोणता गणपती आहे? राजा. तर मित्रांनो पुढच्या महिन्यात 6 तारखेला रे रोडच्या महाराजाचं आगमन होणार आहे सतीश दादांच्या वर्कशॉपमधून. 6 तारखेला होणार आहे सतीश दादांच्या वर्कशॉपमधून. बरेच आगमन होणार आहे. ते 6 तारखेला नक्की या.